सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवातीला आपण हा कंस सोडवून घेऊयात. कंसामध्ये गुणाकार आहे. तर जर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि कंस असेल तर सुरुवातीला सर्वात अगोदर कंस सोडवून घ्यावा. मग इकडे 10 गुणिले 10 अधिक कंसामध्ये 400 महिरपी कंस 100 वजा. आता 3 गुणिले 10 म्हणजे 30 आणि 50 वजा 30 म्हणजे येणार 20. परत आता हा कंस अगोदर आपण सोडवून घेऊयात. तर 10 गुणिले 10 अधिक 400 भागाकारामध्ये 100 वजा 20 म्हणजे 80. आता आपल्याला हा चौकट कंस सोडून घ्यायचा आहे आणि यांचा गुणाकार केला तर हा 100 येतो. अधिक 400 ला 80 ने भाग दिला किंवा एक एक शून्य काटला तर 40 ला 8 ने भाग दिला तर भाग बसतो 5 चा. मग 100 अधिक 5 म्हणजेच 105. पर्याय क्रमांक डी. बघूया पुढील गणित. 9.07 याला आपण 9 लिहू शकतो. 4.93 म्हणजेच 5 आणि 3.55 म्हणजेच 4. इथे अधिक आहे तर अगोदर गुणाकार करा. 5 × 20 आणि 9 अधिक 20 बरोबर 29. पर्याय ए. बघूया तिसरं गणित. एका वस्तूच्या खरेदी किंमत आणि विक्रीची किंमत यांच्यात 240 रुपये तफावत आहे. तफावत म्हणजे फरक आहे. जर लाभ म्हणजेच नफा 20% आहे तर विक्रीची किंमत किती? आता नफा आहे म्हणजेच विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असणार. मग ती जी तफावत आहे किती आहे? 240 रुपये तफावत आहे. मग 240 रुपये तफावत म्हणजेच 20% नफा. 240 रुपये फरक म्हणजेच लाभ किती? 20% लाभ आहे. मग 240 रुपये जर 20%च्या बरोबरीत असतील, 240 म्हणजे 20%, तर मग 100% किती हे आपल्याला काढता येईल. तर यासाठी तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 100 गुणाकारात 240, ठीक आहे, यांचा गुणाकार आणि छेद 20. मग 20 ने 100 ला भाग जातो, भाग 5 चा बसतो, ठीक आहे. 5 ने 240 ला गुणा, 0 से 0, 5 चूक 20, 0 हातच्याले 2, 5 दोन्ही 10 अधिक 2 12. मग ही जी 1200 आलेली आहे, 1200 ही काय झाली? खरेदी किंमत झाली. ही आपण काढली खरेदी किंमत. आणि लाभ आहे म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. आणि फरक कितीचा आहे? 240चा. म्हणजे या 1200 मध्ये 240 मिळवा. 1200 अधिक 240. तर इथे 0, 4, 2 आणि 2 4 आणि 1. हे काय येणार? विक्री किंमत. आणि आपल्याला विचारलेलं आहे विक्री किंमत. तर विक्री किंमत आहे 1440. बघूया चौथं गणित. एका पाण्याच्या टाकीची लांबी आहे, रुंदी आणि उंची क्रमशः लांबी आहे 11, रुंदी 10 आणि उंची आहे 9 मीटर. ही टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे. तर पाण्याच्या टाकीचा किती भाग रिकामा आहे? आता समजा एखादी आपण ही टाकी घेतली ज्याची उंची आहे 9 मीटर आणि जी भरलेली आहे 6 मीटर पर्यंत भरलेली आहे. मग आपल्याला हे 9 मीटर, या 9 मीटर मध्ये 3 मीटरचे 3 समान भाग बसतात. 6 मीटर भरलेली आहे म्हणजे 2 भाग भरलेला आहे. एकूण किती होईल? एकूण 3 भाग होतील. ठीक आहे. 3 मीटरचे 3 भाग. मग एकूण 3 भागापैकी 6 मीटर भरलेले आहे म्हणजेच 3 पैकी 2 भाग भरलेले. ठीक आहे. मग 3 पैकी 2 भाग जर भरलेले असेल तर 3 पैकी 1 हा भाग रिकामा आहे. 3 पैकी 1.
पर्याय क्रमांक बी. धन्यवाद.